महाराष्ट्राची खबरबातमध्ये आपण सुरुवात करूयात महत्त्वाच्या बातमीने। सरकारने काढलेल्या अध्यादेशामुळे ओबीसी आरक्षणात कुणबी नोंदी असलेला मराठा समाजही येणार असून त्यांना आरक्षणाचा फायदा होणार आहे। मात्र सरकारच्या या निर्णयावर मंत्री छगन भुजबळ नाराज आहेत। भुजबळ यांनी थेटपणे नाराजी व्यक्त केली। भुजबळ यांच्या या नाराजीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना एक सल्ला दिला। काय म्हणालेत मुख्यमंत्री पाहूयात। मनोज जरांगेंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं मोठा निर्णय घेतलाय। कुणबी नोंदी असलेल्या मराठा समाजातील व्यक्तींच्या सगळे सोयऱ्यांनाही आता ओबीसीचा लाभ मिळणार आहे। मनोज जरांगेंची ही महत्त्वाची मागणी राज्य सरकारनं मान्य केली आहे। राज्य सरकारनं या संदर्भातील अध्यादेशही जारी केलाय। सरकारच्या या निर्णयामुळे शिंदे सरकारमधील मतभेद आता उघडे झालेत। मंत्री छगन भुजबळांनी सरकारला घरचा आहेर दिलाय। आपण म्हणतो की आम्ही कुणावर अन्याय करणार नाही म्हणजे लोक लाभ जर जे नोंदी सापडल्या त्याच्या आणखी दुप्पट लोक ओबीसी आले म्हणजे ओबीसीला धक्का लागणार नाही धक्का ढकलून बाहेर काढण्याचं काम। राज्य सरकारच्या या निर्णयामुळे ओबीसी समाजात अस्वस्थता पसरल्याचं सांगतानाच ओबीसी समाज आरक्षणापासून वंचित होणार असल्याची भीती भुजबळांनी व्यक्त केली आहे। तसंच सरकारला हा थेट इशाराही दिलाय। परंतु मराठा आरक्षण वेगळं दिलं, तिकडे पण मग ते तुमचं ते सारथीमध्ये ते पण तिथे, मग महाज्योतीमध्ये पण तेच। अरे आहे काय काही कुठेतरी तुम्ही क्लॅरिटी देणार की नाही ओबीसी समाजात? हा समाज सुद्धा मतदान करतो हे विसरता येत नाही आपल्याला। राज्य सरकारनं जारी केलेल्या अध्यादेशात कुणबी नोंदी असलेल्या मराठा समाजातील व्यक्तीनं रक्तनात्यातील काका, पुतणे, भाऊबंध तसंच पितृसत्ताक पद्धतीनुसार सगळे सोयरे आणि नातेवाईकांना शपथपत्र पुरावा म्हणून सादर केल्यास गृह चौकशी करून कुणबी जात प्रमाणपत्र दिलं जाणार आहे। राज्य सरकारच्या या आदेशामुळेच ओबीसी समाजावर अन्याय होणार असल्याची भीती भुजबळांनी व्यक्त केली आहे। त्याला मराठ्यात आणि ओबीसीत भांडण लावायचं आमच्यात का होत नाहीत। त्याचं सगळ्यात मोठं डोकं कुठं उठतंय माहिती आहे का? भांडणं कम लागणार ओबीसी बांधवात आणि मराठ्यात, त्याचं इथं जास्त दुखत आहे पोट, आमच्यात लागत नाही। कारण आम्ही रोज एकमेक खातो, पितो, उठतो, उड्या मारतो, आनंदानं सुखादुखात सगळं चालू आहे आमचं, आम्ही खेळत नाही। त्याची पोटजळी तिथं आहे। यामध्ये कुठल्याही ओबीसी समाजावर इतर कुठल्याही समाजावर अन्याय होणार नाही आणि जे नोटिफिकेशन आहे ते इतरही समाजाला मार्गदर्शक ठरेल। त्यामुळे छगन भुजबळ आमचे सहकारी मंत्री आहेत, त्यांनी व्यवस्थित त्याचं ते माहिती त्यांनी घेतल्यानंतर मला वाटतं त्यांचा गैरसमज दूर होईल। मनोज जरांगेंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं मराठा समाजातील कुणबी नोंदी शोधण्याचं काम हाती घेतलं होतं। राज्यात मोठ्या प्रमाणात कुणबी नोंदी सापडल्याचा दावा सरकारकडून करण्यात आलाय। मात्र राज्य सरकारनं या संदर्भात काढलेल्या अध्यादेशामुळे ओबीसी नेते आणि संघटनांमध्ये अस्वस्थता पसरली आहे। गेल्या काही महिन्यांपासून राज्यभरात ओबीसी संघटनांकडून जाहीर सभांचं आयोजन केलं जात आहे। तर मंत्री छगन भुजबळांनी सरकारच्या या अध्यादेशाचा विरोध केलाय। त्यामुळेच राज्य सरकारमधील सुंदोपसुंदी आता चव्हाट्यावर आली आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात अधिसूचनेनंतर राज्यभरात जल्लोष साजरा केला जात असताना दुसरीकडे ओबीसी समाजानं आता आक्रमक पवित्रा घेतला। या विरोधात ओबीसी नेते एकवटले असून त्यांनी आव्हान देण्याची तयारी केली आहे। सरकारच्या निर्णयाविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे छगन भुजबळ यांच्यासह अनेक नेत्यांनी आपला विरोध जाहीरपणे दर्शवलेला असतानाच ओबीसी नेत्यांची तातडीची बैठक आयोजित करण्यात आली आहे। छगन भुजबळ यांच्या निवासस्थानी या बैठकीला सुरुवात झाली आहे। बैठकीला भाजप आमदार राम शिंदे, गोपीचंद पडळकर, समीर भुजबळ, लक्ष्मण हाके, नाना शितोळे, माजी सनदी अधिकारी महेश झगडे उपस्थित आहेत। त्याचबरोबर ओबीसी समाजातील महत्त्वाचे प्रतिनिधी सुद्धा बैठकीला उपस्थित आहेत। या बैठकीत पुढील रणनीतीबाबत चर्चा करण्यात येणार असल्याचं समजतंय। अधिक माहिती आपण जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी विशाल पाटील आता या क्षणाला या सगळ्या बैठकीवरती लक्ष ठेवून आहेत। विशाल, या बैठकीच्या माध्यमातून आता ओबीसी समाज किंवा ओबीसी नेते आपली पुढली रणनीती काय असावी याबद्दलची चर्चा करणार आहेत का? अध्यादेश काढलेला आहे. काही
विशाल, आपल्याला माहिती आहे ज्या पद्धतीनं हा अध्यादेश काढल्यानंतर सरकारविरोधातच सरकारच्या मंत्रिमंडळात असलेले ज्येष्ठ मंत्री छगन भुजबळ यांनी आक्रमक पवित्रा घेतला आणि थेट ओबीसी नेत्यांचीच बैठक शासकीय निवासस्थानी जी आहे ही बोलवलेली आहे. या बैठकीला सुरुवात झालेली आहे. अशी माहिती कळते की या बैठकीमध्ये काही या अध्यादेशाच्या अनुसरून काही ठराव जे आहेत हे या बैठकीत केले जाणार आहेत. दुसरं म्हणजे ओबीसी समाजामध्ये भीतीचं वातावरण आहे आणि त्याच अनुषंगानं या बैठकीमध्ये ती सुद्धा चर्चा जी आहे ही केली जाणार आहे. दुसरं म्हणजे या बैठकीला गोपीचंद पडळकर असतील, माजी मंत्री राम शिंदे असतील, हे सुद्धा या बैठकीमध्ये उपस्थित आहेत. त्यामुळे छगन भुजबळ यांनी एक आवाहन केलं होतं की ओबीसी नेत्यांनी एकत्र यावं आणि या सगळ्या बाबतीत इथून पुढची काय रणनीती असणार आहे याच्या बाबतीत चर्चा या बैठकीत आता केली जाते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या पद्धतीनं हा अध्यादेश काढलेला आहे, मुख्यमंत्र्यांनी असं म्हटलेलं आहे की छगन भुजबळ यांनी हा अध्यादेश वाचल्यानंतर त्यांचं अनेक गैरसमज जे आहेत हे दूर होतील. मात्र याच अध्यादेशाच्या बाबतीत काही ठराव जे आहेत हे ओबीसी नेत्यांकडनं आजच्या बैठकीत केले जाणार आहेत आणि त्या अनुषंगानं येणाऱ्या काळामध्ये कशा पद्धतीनं पुढे गेलं पाहिजे ह्याची चर्चा होईल. दुसरं म्हणजे या अध्यादेशाच्या बाबतीत हरकती सुद्धा घेतल्या जाणार आहेत. या हरकतींचं प्रमाण कसं वाढेल, ही हरकतींची संख्या कशा पद्धतीनं जास्त वाढेल, समता परिषदेच्या माध्यमातून ही हरकती कशा घेतल्या जातील याच्या बाबतीत सुद्धा चर्चा जी आहे ही घेतली जाणार आहे. आणि ओबीसी नेत्यांचे जे प्रतिनिधी या ठिकाणी आलेले आहेत त्यांच्यावरती प्रत्येक जिल्हानिहाय जबाबदारी सुद्धा या सगळ्या गोष्टींच्या बाबतीत दिली जाणार आहे. त्यामुळे या बैठकीअंती नेमकं काय ओबीसी नेत्यांकडनं महत्त्वाचे निर्णय घेतले जातात किंवा भूमिका कशा पद्धतीनं घेतली जाते हे पाहणं अधिक महत्त्वाचं ठरणार आहे. विशाल, धन्यवाद विशाल या सगळ्या तपशिलाबद्दल. तर बघूयात आजच्या बैठकीमध्ये आता या मराठा आरक्षणाच्या मुद्द्याला घेऊन जो अध्यादेश निघाला त्याबद्दल काय नेमकी चर्चा केली जाते, पुढली रणनीती काय ठरवली जाते हे आपण याबद्दलचे अपडेट घेत राहू. पुढे पोहूयात मनोज जरांगे पाटलांची अंतरवालीत पोहोचल्यानंतर